नमस्कार मित्रांनो, तर हा बँक निफ्टीचा चार्ट आहे. बँक निफ्टीने सकाळी गॅप अप ओपन दिलं, पण मार्केट काल सांगितलेलं 47,081च्या वरती मार्केट काय सस्टेन राहिलं नाही. तिथूनच मार्केट डाऊन साईडला खाली आलं आणि आपण जे सांगितलं होतं जे पहिले टार्गेट ते ब्रेक झाल्यानंतरच आपण डाऊन साईडला ट्रेड घेणार होतो. 46,882 त्याच लेवलपासून मार्केट परत रिव्हर्स फिरत होतं आणि आज भरपूर मोस्ट ऑफ द टाइम आहे ना, भरपूर आज मार्केट साईडवेज होतं. या झोनमध्येच आपली जी एसएमसी लेवल होती त्या लेवलमध्येच मार्केट रेंज बाउंड होतं. मग त्याच्यानंतर ब्रेकआउट मिळाला. त्या लेवल आपली जी लेवल होती 46,821 हे पहिलं टार्गेट होतं. त्या टार्गेटवरूनच बरोबर मार्केट फिरलेलं आहे. तर बघूया आता निफ्टीमध्ये काय झालेलं आहे. तर निफ्टीने पण सेम ॲज इट इज निफ्टीने नवीन हाय बनवला, पण 22,256 ची लेवल होती. त्याच लेवलपासून मार्केट परत एकदा रिव्हर्स फिरलं आणि ह्याच्या जर खाली वरती जर सस्टेन राहिलं तर आपण बाईंग साठी ट्रेड घेणार होतो. पण वरती मार्केट काय सस्टेन राहिलं नाही आणि 22,243 पासून मार्केट आपले जे पहिले टार्गेट होतं तिथपर्यंत आपला टार्गेट कंप्लीट झालेला आहे 22,189. तर बघूया आता सोमवारी काय होऊ शकतं मार्केटमध्ये. तर हा बँक निफ्टीचा 15 मिनिटचा चार्ट आहे. बँक निफ्टीने क्लोजिंग दिली आहे 46,811 आणि एक एसएमसी लेवल होती. त्या एसएमसी लेवलच्या आसपास मार्केट कन्सोलिडेट करत होतं. तर तर हीच आपल्याला एसएमसी लेवल ही आपल्याला सोमवारसाठी काम येणार आहे. जर ह्याच्यावरती जर आपल्याला मार्केटने जर क्लोजिंग मिळाली, ते लेवल आहे 46,880 त्यावरती जर क्लोजिंग मिळाली तर आपण एक शॉर्ट टाइमसाठी एक टार्गेट ठेवू शकतो 46,980, त्याच्यानंतर 47,079 आणि लास्ट टार्गेट असणार आहे आपल्याला आजचा हाय म्हणजे 47,253. आणि जर मार्केट या लेवलच्या खाली म्हणजे आजचा जो लो आहे त्याच्या खाली 720 या लेवलच्या खाली जर मार्केट आपल्याला सस्टेन राहिलेलं दिसलं तर पहिलं टार्गेट असणार आहे 46,551. त्याच्यानंतर एक स्विंग लो होता 46,436 आणि त्याच्यानंतर 46,340. तर बघूया आता निफ्टीमध्ये काय होऊ शकतं. तर निफ्टीने क्लोजिंग दिलेली आहे 22,212.70 आणि एसएमसी लेवल पासूनच बरोबर टच करून वरती फिरलेलं आहे. तर मार्केट सोमवारी एक तर या लेवलच्या 22,190च्या वरती जर आहे असं सस्टेन राहिलं तर आपण ऑल टाइम हाय पर्यंत टार्गेट ठेवू शकतोय. पण जर 22,170 ची लेवल डाऊन साईडला ब्रेक केली तर पहिलं टार्गेट असणारे 22,127 आणि त्याच्यानंतर 22,065, 22,062 आणि 21,974. मार्केट एवढी स्ट्रेंथ दाखवत नाहीये. मार्केट अपसाईडला असून बाहेरची तेवढी स्ट्रेंथ दाखवत नाहीये. तर सगळ्यांनी सेफ ट्रेडिंग करा आणि भरपूर प्रॉफिट्स कमवा. आणि आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून घ्या. थँक्यू.